जय भीम मित्र हो. आपल्या भारतामध्ये अनेक भीमप्रेमी पाहिले, शिवप्रेमी पाहिले, अनेक नेत्या पुढाऱ्यावर प्रेम करणारी लोक पाहिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर प्रेम करणारा हा भारतातील एक सोन्याचा व्यापारी, ज्याला आपण रोहित पिसाळ या नावाने ओळखतो. हे रोहित पिसाळ खरोखरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भीमप्रेमीच काय तर भीमपुत्र म्हणून शोभतात. ही अतिशय अभिमानाची बाब मला तुम्हाला सांगावीशी वाटते, कारण यांचं हे भाषण ऐकलं आणि खरोखरच बाबासाहेबांच्या जयंतीचं महत्त्व काय असतं हे या रोहित पिसाळ साहेबांच्या शब्दातून ऐकायला मिळालं. हे शब्द इतके नाविन्यपूर्ण आहेत मित्र हो. अतिशय व्यवस्थित शब्द ऐकावा हीच मी तुम्हाला विनंती करतो. रोहित पिसाळ साहेबांचा आठवणीचा ठेवा हा व्हिडिओ नक्की सेव्ह करून ठेवा, कारण लवकरच आता बाबासाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिलमध्ये जयंती येते आणि एका जयंतीच्या विषयी रोहित पिसाळ सर काय म्हटले हे पहा. पाहत रहा, पाठीमागे चालू असणारा व्हिडिओ पहा. मी खरंच सांगतोय, तुम्ही इतकी लोक जमलेली आहात. मला बाबासाहेबांचं घर घ्यायचं होतं या 14 एप्रिलला. बाबासाहेबांचं घर घ्यायचं होतं. ते घर साताऱ्यामध्ये आहे. त्या घराची किंमत होती 15 कोटी रुपये. तर मी लोकांना आव्हान केलं की तुम्हाला हजार रुपये जमतील. जेवढ्यांना जमतील, काही शॉर्ट पडले ते सगळे मी टाकेल. मी सगळ्यांना आव्हान केलं. तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही एवढं सगळं जय भीम बोलता, तर 15 कोटीच्या घरामध्ये तुम्ही लोकांनी किती मला मदत केली असेल? अच्छा, किती पैसा झाला असेल जमा? सांगू शकाल का कोणी? आपल्याला 15 कोटीचं घर घ्यायचं होतं. मी भारतभर सगळ्यांना सांगितलं आपल्याला आपल्या बापाचं घर घ्यायचंय. 7 वर्ष माझा बाप तिथे राहिला, त्याचं लहानपण तिथे होतं आणि आपल्याला तिथे राहायचं, आपल्याला ते घर घ्यायचंय. जर ते घर उद्ध्वस्त झालं तर परत काही नामोनिशाण राहणार नाही. आपण नालायक पोरांनी 28,000 रुपये जमा केले. फक्त 28,000. तुमच्या गल्लीमध्ये डीजेला तेवढा खर्च होत असेल हो, पण तुम्ही जयंती आता डीजे साठी, लाइटिंग साठी, दारू प्यायसाठी, नाचायसाठी वापरताय. म्हणजे फक्त तुमचे चोचले पूर्णासाठी आपण बाबासाहेबांची जयंती साजरी करतो. मला माहिती आहे मी बोलताना कदाचित तुम्हाला लागत असेल, पण काय घंटा फरक पडत नाही मला, कारण मी जयभीमवाला आहे आणि जिथे उभा राहीन तिथे खरंच बोलेन. मी ते गोळी खाल्लेली आहे छातीवर, मी तरी जिवंत आहे. कॅन्सर मध्ये होतो तरी जिवंत आहे. माझे दोन्ही पाय तोडले होते, हात नव्हता मला, पण तरी जिवंत आहे, कारण जयभीमवाला आहे. जय भीम पिसाळ साहेब, जय भीम. तुम जियो हजारों साल के दिन हो 50,000. पिसाळ साहेब, तुम्हाला एक सप्रेम जय भीम. नव्या पिढीला एक नवा जय भीम.